हे बॉल आहेत ना हे धन्यवाद सुहास भगत. अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा हा मॅच असणार आहे. 5 चेंडू जे खऱ्या अर्थाने लवशेठ खेडेकर यांनी स्वप्न पाहिलं होतं की आपल्या विभागातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं आणि तेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी अध्यक्ष चषकाचं आयोजन पाहायला मिळालं. अगदी चांगल्या दर्जाचं हा आयोजन पाहायला मिळालंय. आपण पाहिलं तर पहिल्या पर्वामध्ये उद्या देखील आपल्याला असोसिएशनच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. परंतु पहिला श्रीफल वाढवला अध्यक्ष चषकाच्या या माध्यमातून. अगदीच चांगल्या दर्जाचं आयोजन पाहायला मिळतंय. अगदीच ही स्पर्धा 2 कॅमेऱ्याची कव्हरेज केली जाते. मॅजिक स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चांगलं आयोजन. अगदीच या ठिकाणी पहा चांगला या ठिकाणी मंडप डेकोरेशन मैदानाचं हे असलेली सजावट पाहायला मिळतोय. जी मॅच सेमीफायनल एका बाजूला धोंडकर आणि त्यांच्या विरोधामध्ये दीव संघ. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने मागच्या मॅच मध्ये या सामन्याला वेगळी कळाटणी निर्माण केली गेली. स्वागत ज्याने अगदीच ज्या 6 चेंडू मध्ये 26 धावा खोटून आणल्या. मात्र मॅच वेगळी, बॉलर वेगळा, संघ वेगळा. गोलंदाज मिलिंद जांभळे दीव एक्सप्रेस. पहिला चेंडू अगदीच क्षेत्ररक्षण पाहिला डीप मिड ऑन मध्ये आहे. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. क्या बात आहे. काय खेळ चाललाय, काय गोलंदाजी चालली ह्या गोलंदाजाची. नक्कीच प्रत्येक खेळाडूला एक नावाचं एक वेगळं वळण नेहमीच पाहायला मिळतो. परंतु आज प्रभावित केलं ह्या गोलंदाजानं. दीव एक्सप्रेस नावाने या सुरुवात केली आपल्या या गोलंदाजाने. ओ या ठिकाणी पायची स्वरूपात खराब असं चेंडू अडवलं होतं. परंतु पहा थोडीशी चुकी पहा. क्रिकेटमध्ये ही चुकी खऱ्या अर्थाने आपल्या अंगाशी देखील येऊ शकते. अंगाशी आलोय खऱ्या अर्थाने जर पाहिला सिंगल धाव कंप्लीट. संध्याकाळचं सत्र आहे. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती 3 धावा पाहायला मिळतात. 5 चेंडूचा हा मॅच आहे. स्वागत स्ट्राईकला आहे. अगदीच पायचीच्या स्वरूपात पकडण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र दिशा आणि टप्पा पाहिल्या पंचांनी मात्र या ठिकाणी 2 धावा मिळाल्यात. हो दांडे उडवले. दीव एक्सप्रेस अफलातून भेदक मारा पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रभावी मारा, वेगवान आणि वेगावरती स्वार होऊन स्वागतला मात्र या ठिकाणी स्वागत केलंय. इथे मात्र स्वागत मैदानाच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय गोलंदाजा हा खऱ्या अर्थाने वेग आणि जी दांडी वाखवली ना अगदी लेग स्टंप वाखवलं गेलं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच मॅजिक मुवमेंटच्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. पहा काय धाटणीचा क्लॅरिटी. ओहो पायामध्ये खोलवर टाकता चेंडू वेध घेणारा होता अगदीच पायच्या स्वरूपाचा. मात्र वेग प्रचंड वेग पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये डावखुरा गोलंदाज दीव एक्सप्रेस नावाने उदयास आलाय. सातत्याने नवीन स्पर्धेमध्ये आपला नावाचा ठसा उमटवत असताना आपण या खेळाडूला पाहत असतो. आतापर्यंत जर पाहिले 4 चेंडू झालेत. फक्त या षटकातील शेवटचा चेंडू. मिलिंद जांभळे नाव लक्षात ठेवा. काम काय करतोय, काय गोलंदाजी चालली. परंतु वेग राहिला. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू कट झाला. अवांतर स्वरूपामध्ये धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या मात्र पाहायला मिळते धावफलकावरती 5 धावा. शेवटचा चेंडू आहे. एक नॅचरल कट वेग भन्नाट पाहायला मिळतोय. या सामन्यातील कलाटणी देणारा हा चेंडू. मोठा फटका खेळला गेलाय. ओहो डीप मिडविकेटच्या क्षेत्रकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. अगदीच राहुल मागच्या 2 मॅच मध्ये अपयश येत होतं. मात्र या मॅच मध्ये कलाटणी देणारा फटका पाहायला मिळाला राहुल मात्रेच्या बॅट मधून. षटक संपलंय. पूर्वार्ध संपला. धावा पहिल्या धावफलकावरती तर 11 धावा. म्हणजेच 5 मध्ये 12 धावा करायच्या आहेत.
अगदीच नव्या दमाचे हे खेळाडू, ज्युनियर असतील, एक एक्सपिरियन्स खेळाडू जर पाहिला तर मिलिंद जांभळे त्याच्याकडे अनुभव आहे. परंतु या मॅच मध्ये 12 धाव्या होणार का? या धोणकार संघानं 11 धावांचं आव्हान ठेवलंय. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. किशोरजी गंभे सरांचं देखील हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या गोलंदाज स्पेलमध्ये आज अध्यक्ष चषकामध्ये पहिल्या हॅट्रिक ज्यांनी प्राप्त केली, मिळवली, त्यांच्या नावावरती नोंद राहिली. आज स्टेटसला पाहायला मिळेल आम्हाला. धन्यवाद किशोर गंभे सर. तर फलंदाज स्ट्राईकला शाहिद आणि युवराज. गोलंदाज प्रभुत्व. 5 मध्ये 12 धाव्या करायच्या आहेत. अगदी सडपातळ बांध्याचा, परंतु मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहीर. प्रभुत्वावरती हल्ला करणार. ओहो, या ठिकाणी बॅटची एश लागतोय, वरची कडा लागले, मात्र गोशांकी क्षेत्र आहे. 1 धावेने फरक पडणार नाही. 1 धाव कंप्लीट केली जाते. 11 धाव्यांची अजूनही गरज 4 चेंडू मध्ये. 4 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावा. प्रभुत्व, एक एक्सपिरियन्स आहे प्रभुत्वाकडे, बऱ्याच वर्षाचा अनुभव. मोठा फटका खेळला गेलाय. हार नहीं मानना जब तक अपना टीम जीत ना पाए. इथे मात्र पहा, षटकार लगावलाय. इरादे स्पष्ट केलेत. मी इथे थांबणार नाही. मला माझ्या संघासाठी, गावाच्या नावासाठी खेळायचं आहे. मला पुढचं भविष्य गाठायचं आहे. आणि हेच फलंदाज जर पाहिलं तर शाहीच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. 7 धावा धावपळकावरती राहिल्यात. येणारे चेंडू आहेत 3 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 5 धाव्यांची गरज. वेग, प्रचंड वेग पाहायला मिळालाय. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. या धावा घेणं गरजेचं आहे. सिंगल धाव घेतली. दुसरे धावेचा प्रयत्नाती परमेश्वर. प्रयत्न करा, प्रयत्न नक्कीच तुम्हाला यश मिळेल. 2 धावा या ठिकाणी धावून पळून कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या काय खेळ चाललाय खऱ्या अर्थाने शाहीदचं. 2 चेंडू 3 धावींची गरज. इतिहास घडणार का? लिहिला जाणार का? दीव गावामध्ये आज हा संघ खऱ्या अर्थाने सिनियर खेळाडूंच्या अभावी खेळतोय. मात्र चांगला खेळ राहिला. ओ, अगदी कार्पेट साइड लागलेला चेंडू. फटका, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. सामना अगदी बरोबरी सुटलाय. पुढे काय करायचं? 1 चेंडू 1 धावेची गरज. 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. हे आहे अध्यक्ष चषकाचं थरार. लहू शेठ, खऱ्या अर्थाने आपण प्रत्येक वेळेला क्रिकेटवरती एक प्रेम दाखवलं, आणि जिथे जिथे तुम्ही क्रिकेटवरती तुम्ही प्रेम दाखवलं तिथे नक्कीच तुमच्या वाटेला यश पाहायला मिळालंय. आणि आज देखील या अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून चांगलं स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला देखील ही मॅच खूप टफ झाल्या. तर सगळ्याच मॅच आज टफ झाल्यात. 1 चेंडू 1 धावेची गरज. प्रभुत्व. ओहो, अफलातून खेळ झाला. शाहीद, आज फक्त नाव लक्षात ठेवा. शाहीद आणि रागी बॉयज दीव. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट शाहीद. तर या सामन्याचा सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्याने